नमस्कार, मी रोहन रसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर आहोत आणि माझ्यासोबत आहे आपल्या सर्वांच्याच लाडक्या मालिकेतली म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आपली सावनी म्हणजे सर्वांची लाडकी अपूर्वा. हाय. हाय. कशी आहेस? मी मस्त. खूप जास्त भारी दिसतेय. ऑल ओव्हर तुझा जो लुक आहे, जी काही थीम होती त्या थीमला घेऊन जो तू लुक केलायस, काय नाविन्य नेमकं आणि कोणाला याचं क्रेडिट जातं? सो द लुक इज अबाउट इंडो वेस्टर्न ट्विस्ट द्यायचा होता आणि इट वॉज विथ ब्लॅक विथ ऑक्सिडाइज. सो मी पूर्णपणे प्रयत्न केलाय टू गेट इन टू दॅट आणि आय होप की प्रेक्षकांना हे आवडेल जसं जे मला आवडलं आहे. सो या दिस इज हाऊ इट इज. अपूर्वा, वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची वाट आपण बघतो, एकंदरीत तो क्षण आता आलाय. त्याच्या रेड कार्पेटवर सध्या आपण आहोत. एकंदरीत जे तुम्ही वर्षभर मेहनत करता त्याची एक कौतुकाची थाप कुठेतरी तुम्हाला या प्रोग्रामच्या माध्यमातून मिळत असते. किती एक्साइटमेंट आहे या प्रोग्रामची? खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण खरंच आत्ता 150 भाग झाले आहेत प्रेमाची गोष्ट या मालिकेचे आणि तसं बघायला गेलं तर फार जास्त स्क्रीन प्रेझेन्स सावनीला नाही मिळालंय. पण तरी सुद्धा आता माझ्या आधीच्या मालिकेच्या कला आय मीन कॅरेक्टरनी जे लोकांच्या मनात घर केलं होतं ते आता कुठेतरी थोडंसं पुसून आजही लोक मला आता सावनी म्हणायला लागलेत. ह्यात मला आनंद आहे आणि आता त्याची जर नोंद घेतली असेल माझ्या चॅनलने स्टार प्रवाहाने तर ते मला खूप आवडेल की कमी वेळेत एक असं कॅरेक्टर उभं करणं जे नेगेटिव्ह आहे आणि जे स्टोरीला पुढे घेऊन जातं. सो खूप चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यासाठी जर पुरस्कार मिळणार असेल तर कलाकार म्हणून मी धन्य होईल. डान्स परफॉर्मन्स देखील तुझा आतमध्ये होणार असेल. नेमके किती जास्त एक्साइटमेंट आहे तू आणि किती दडपण आलंय तुला? कारण का प्रॅक्टिसच्या वेळी तर आम्ही होतोच. तू ज्या प्रकारे प्रॅक्टिस करत होती, जी तू मेहनत घेतलेलीस, तर फायनली आज तू परफॉर्म आतमध्ये करणार आहेस. नेमकं किती जास्त एक्साइटमेंट आणि किती दडपण? नाही नाही, रिहर्सलला थोडीशी गडबड तर होतीच कारण आम्हाला शूटिंग सांभाळायला लागतं, रिहर्सलला जायला लागतं आणि या सगळ्या गडबडी असतातच. पण ज्या गाण्यावरती मी केलं ते खूप उडत्या चालीवरचं गाणं आहे आणि खूपच जास्त एनर्जेटिक होतं आणि मी फक्त एक हिंट देऊ शकते की कोळी या आमच्या फॅमिलीला घेऊन काहीतरी आहे. सो नक्की म्हणजे प्रेक्षकांना मासोळी बघायला मिळणार आहे. नक्कीच नक्कीच. तू तुझ्या लुकला घेऊन तू स्वतःला काय कॉम्प्लिमेंट देशील? मी मी स्वतःला कॉम्प्लिमेंट देईन, आय एम द बेस्ट. येस, यू आर द बेस्ट. परफॉर्मन्ससाठी आणि मालिकेसाठी एकंदरीत मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.